असं थंडगार वातावरण आहे सकाळचं. काढून घेतलेत मी तुळशीची. काढा करायचा आहे मला आणि थोडासाच गवती चहा आला होता. ही अजून सुकलेली पानं आहेत. गुड मॉर्निंग. आमचं पिल्लू उठलं. गुड मॉर्निंग करत आहे की नाही. जावा ब्रश करा. छान 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 दूध प्यायचे. जायचं ना स्कूल मध्ये. गुड मॉर्निंग म्हणत. हो आज पॅरेंट्स पण येणार आहेत. पालक पण येणार आहेत. आज मंथनच्या स्कूलमध्ये मंथनला छान छान बुक्स मिळणार आहेत है ना. आज सुट्टी आहे पण काल त्यांचा मेसेज आला की आज बुक्स मिळणार आहेत. मग आता आम्ही पटकन नाश्ता करतो आणि मग जातो स्कूलमध्ये. त्याला आता शाळेमध्ये आई बाबा येणार आहेत म्हणून खुश आहे. त्याला एक्साइटमेंट आहे की तो म्हणतो की आई तुला मी माझा वर्ग दाखवतो. कुठे वर्ग आहे माझा आहे ना. अजून काय काय स्कूलमध्ये मुलं आहेत. आज सगळे येणार आहेत. ब्रश करा. जा ब्रश घातला. ब्रश करा व्यवस्थित. सो गुड मॉर्निंग. छान अशी सकाळ झाली. खूप थंडगार हवा आहे आणि त्यामुळं सर्दी आमच्या तिघांची कमी नाहीये. तशी बऱ्यापैकी कमी झाली. आणि आता नाश्त्यासाठी आज आप्पे करणार आहे. इथं इडलीची इथं चटणीची तयारी करून ठेवली आहे मी. आणि सगळं खोबरं आलं लसूण मिरची आणि कढीपत्ता सगळं एकत्र टाकलंय. आता फक्त मिक्सरला छानसं फिरवून घेते. त्याच्यामध्ये मी भाजीला शेंगदाणे टाकते किंवा त्याचं कूट सुद्धा टाकते. तर भाजीचे शेंगदाणे आता नाही येत मग कूट टाकते त्याच्यामध्ये. मग त्याला छान फोडणी देते. तर आता काय करायचंय मला आधी काढा बनवायचाय. थोडंसं सर्दी खोकला अजूनही आहे आम्हाला तिघांना सुद्धा. मग इथं मी काढ्यासाठी साहित्य घेतलं. तर काढा बनवते अगोदर आणि मग आप्पे आणि चटणीच्या तयारीला लागते. अरे आम्ही अशी पेपरवाले आजोबांना वरती यायला जमत नाही म्हणून मग अशी पिशवी टाकतो दोरी बांधून. काढून दाखव ना पेपर आजचा. तर आमचा पेपर आलेला आहे. आता ती दोरी बांधून पिशवी साईडला ठेवायची. पेपर आलाय ना आपला आजचा. तर काढा करायला ठेवलाय आमच्या तिघांसाठी. आता हे छान उकळून झालं ना मग ह्यातला काढा घेणार. कापून चालू मागून पलीकडचं. याला थोडंसं बॅटर साईडला काढून ठेवलंय कारण इतकं नाही लागणार आहे. उद्या परवा मग बघू त्याचे डोसे करता येईल किंवा मग इडली करता येईल. आणि काढता होत आलाय. आवरा ना पटापट. जायचंय ना आपल्याला. आय होप छान व्हावे. छान आप्पे. आम्हाला आप्पे सगळ्यांना प्रचंड आवडतात पण जास्त करून करत नाही. कारण माझा जो तवा आहे ना आप्पेचा त्याच्यावरती फारसं उठत नाही. हा पलीकडच्या काकूंचा तवा घेऊन आले मी त्याच्यावरती करतेय. बघू कसे होतात. बॅटर तर खूप छान झाले. त्याच्यामध्ये मेथीदाणे जे टाकतो ना तर त्याच्यामुळे खूप छान फर्मेट व्हायला मदत होते पीठ. पण काल नेमकं विसरलं माझ्याकडून तर सुद्धा खूप छान फर्मेट झालं पीठ. जर पीठ चांगलं फर्मेट असेल ना तर मग इनो सोडा घालायची काही गरज नसते. आणि आपण घरी खातो तर या इनो किंवा सोडा नाही चालणार. म्हणजे खायला नाही पाहिजे खरं तर. ब्रश केलास बाबाला सांग ना ब्रश द्यायला. चटणीच देते. काढा झालाय बरं का आपला इथं. घरच्या घरी आयुर्वेदिक काढा बरा असतो प्यायला आपल्याला. लवंग दालचीन वेलदोडे तुळशीची पानं हळद थोडीशी आणि गवती चहा. हे छान असं उकळून घेते. नंतर त्याच्यामध्ये गुळ किंवा साखर टाकून पितो आम्ही. 2 वाटी पाणी जर असेल तर ते पूर्ण अर्ध झालं पाहिजे. म्हणजे 1 वाटी झालं पाहिजे पाणी. म्हणजे असं निम्म पाणी व्हायला पाहिजे. मग तो काढा चांगला हे होतो. बॅटर टाकून झालंय. थोडस वरून तेल टाकते आणि ह्याच्यात प्लेट झाकून ठेवते थोड्या वेळाने आपण बघू. लाईट गेली अचानक आणि आप्पे तर तयार होत आले पण लाईटच गेली. चटणी राहिली माझी. अशी पद्धती झाली आज. बघू आता लाईट येऊपर्यंत काय वाट नाही बघू शकत. दही शेंगदाणे चटणी सोबत खाऊ काहीतरी जुगाड करू कारण शाळेमध्ये जायचंय मंथनच्या. अशी होते पद्धती. अगोदर चटणी करून ठेवायला हवी होती. सगळं आवरलंय आणि आता आम्ही चाललोय मंथनच्या स्कूलमध्ये. नाश्ता केला पण आज विदाऊट चटणी आप्पे खाल्लेत. ओझं पकडतील का.
पकड. सोडू का? केवढे बुक्स आहेत? एवढे बुक्स आहेत का? अरे वा वा, केवढा अभ्यास आहे आता, है ना? पकडता येते का? काय काय आणलं त्या? पेन्सिलचा बॉक्स दिला. बघू किती खुश आहे ना मंथन. अरे वा वा वा. अरे कलरचे आहेत हे. 10 आहेत, 10 याच्यामध्ये 10 डार्क पेन्सिल आहेत वेगवेगळे. प्रिंट कॅपिटल लेटर्स बिग साइज. अरे हे असं आहे का? लेटर्स आहेत A to Z. तुला शिकवली होती ना मी स्मॉल ABCD स्मॉल नाही का ती कॅपिटल म्हणजे स्मॉल. क्रॅप बुक आहे. फर्स्ट असे सेकंड असे. लिहिल्या वह्या किती आहेत बघ. मोज ना, असं काउंट कर ना. दाखवते की तो कसा ठेवा लागलाय बघा की तो एका लाईन मध्ये ठेवतोय. मोज बर, काउंट कर बर किती आहेत ते. 8 आहेत. अरे वा. काय सांगायचंय मंथनच्या बुक्स पाहिल्यावर? काही आता त्याला 6 बुक्स आहेत. 6 नाव वाचून मला अटॅक यायची भारी आली. 6 हे बघा, हे बिग साईज, हे स्मॉल साईज, हे राईम्स अँड सॉंग्स, हे नंबर्स, हे GK अँड कन्व्हर्सेशन, हे सिक्वेन्स बेस. हे मी कधी 5वी पर्यंत अशी बुक्स कधी बघितले नाही. इंग्लिश मीडियमच्या मुलांचा काय बोलतात आहे की नाही. आतून नवीन पुस्तकांचा वास ना खूप छान असतो, मस्त असतो वास, माहिती आहे. आम्ही लहानपणी असं सर्दी झाली तुला म्हणून येत नाहीये, येतो वास, मस्त असतो वास. नवीन पुस्तके, त्याला कवर, मजा असते खरं शाळेची. तर आता आमचं दुपारचं जेवण चाललंय. जेवण करून घेतो. छान भाजी भाकरी बनवलेली आहे. सुद्धा सगळेजण या जेवायला. आज नेमकी लाईट गेली. लाईटीने खूप फजिती केली माझी. खरं तर असं काही चटणीसाठी सगळं साहित्य काढून ठेवलं होतं. फक्त मिक्सरमधून फिरवून घ्यायचं राहिलं होतं, पण ते काही झालंच नाही. लाईट आता संध्याकाळी 6 वाजताच येणार आहे. भाकरी ही कच्च्या टोमॅटोची चटणी केली आहे आणि आंबाडीची भाजी, त्याच्यामध्ये तेल टाकून खायची. छान लागते भाजी भाकरी अशी खायला. तर तुम्ही सुद्धा सगळेजण या जेवण करायला. आणतीये. सकाळी लाईट नव्हती ना, तर त्याच्यामुळे चटणी तर करायची राहिली होती आपल्याची. तर मग थोडंसं पीठ ठेवलं होतं. आता लाईट आली संध्याकाळी 6 नंतर. तर मग म्हटलं आता की राहिलेले आपल्या चटणीचा बेत करावा. सकाळी तर मी आणि मंथनीच खाल्लं होतं. मंथनच्या बाबाने चटणी नसल्यामुळे खाल्लं नव्हतं. पीठ हे शिल्लक ठेवलं होतं फ्रीजमध्ये. चटणीची तयारी सगळी करून ठेवली होती. मग म्हटलं आता करून टाकावं संध्याकाळचं बेत. थोडासा खिचडी भात सुद्धा लावलेला आहे, जर नाही पुरलं तर म्हणून. आणि असा आजचा बेत आहे. दुपारी मी ब्लॉग एंड केला होता, पण कसं तो अपुराच राहिला असं मला वाटलं कुठेतरी. त्यामुळे आता म्हटलं की पूर्ण करावा तो. मी पहिल्यांदाच केलेत मिश्र डाळींचे आप्पे आणि ते खूप छान झालेत. कलर सुद्धा खूप छान आलाय आप्प्यांना. तर जरा कसं उडीद डाळ घालून करत असते, तर ह्यावेळेला थोडंसं मूग डाळ आणि हरभऱ्याची डाळ सुद्धा ॲड केली त्याच्यामध्ये. खूप छान झालेत ते. दुपारी जेवण झाल्यानंतर थोडीफार विश्रांती घेतली आणि मग संध्याकाळचं मग चहा वगैरे सगळं झालं. संध्याकाळचं रुटीन सुरू झालं. छान जाळी सुटले आप्पे आणि कलर सुद्धा खूप छान आलाय.
तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. जर माझे तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.